माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे अज्ञान नाहीसे झाले. कारण हे कमलदल नयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभाव ऐकला आहे. हे परमेश्वरा, आपण आपले विषय जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर, शक्ती, बल, वीर्य, तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभू, उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा अंतर्यामी रूपाने साचता असल्यामुळे भगवंताचे नाव प्रभू आहे. हे प्रभू, जर मला आपले हे रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगाची, नाना आकारांची अमौलिक रूपे पहा. हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये अदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना, 49 मरुदगणांना पहा. तसेच आणखी पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरसह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षुंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. निद्रेला जिंकणारा असल्यामुळे अर्जुनाचे नाव गुडाकेश होते. संजय म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर, सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतानी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. अनेक डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित, पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा वस्त्रे धारण केलेल्या, दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकाराच्या आश्चर्याने युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूने तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजेच होणार नाही. पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला, अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक प्रकारच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे, डोळे असलेले, सर्व बाजूने अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसतो, ना मध्य दिसतो, ना आरंभ. मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा, चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित अग्नी, सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण, सर्व दृष्टीने अमर्याद असे पाहत आहे. आपणास जाणण्यायोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात. आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते. आपण आधी मध्य अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत भाऊ असलेले, चंद्र सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्याचे मुख आहे, आपल्या तेजाने या जगाला
तापविणारे असे हात असे मला दिसते. हे महात्मन, हे स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील आकाश सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहे आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावाचे गुणांचे वर्णन करीत आहे. तसेच महर्षी सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशी मंगल आशा करून उत्तमोत्तम स्तोत्र म्हणून आपली स्तुती करीत आहे. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 7 गण, 20 देव, 2 अश्विनी कुमार, मरुद्गण, पितरांचे समुदाय, गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्धांचे समुदाय आहेत. ते सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहत आहे. हे महाबाहो, आपण अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या, पाय असलेले, अनेक पोटांचे, अनेक दाढांमध्ये भयंकर, अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहे. तसेच मीही व्याकुळ होत आहे. कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी, अनेक रंगाने युक्त पसरलेले तोंडे, तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेल्या माझे धैर्य शांती नाहीशी झाले आहे. दाढांमुळे भयानक प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या. सोन माझे सुख हरपले आहे. म्हणून हे देवादिदेवा, जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहे. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, तसेच तो कर्ण, आमच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यासह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत घुमत घुसत आहे आणि कित्येक तोंडे चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळ असे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहे. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत गिळत सर्व बाजूने वारंवार चाटत आहात. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहे. मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपल्याला पुष्कळ नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो, कारण आपली ही करणी मला कळत नाही. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी ह्या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रू पक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवाय ही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार. म्हणूनच तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे व्यासाची तू फक्त निमित्त मात्रच हो. अर्जुनाला डाव्या हाताने बाण सोडण्याचा अभ्यास होता, म्हणून त्याला व्यासाची नावं मिळाली. द्रोणाचार्य, पितामह, भीष्म, जयद्रथ, कर्ण याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूरविद्या योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील, म्हणून युद्ध कर. संजय म्हणाला, भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून किरोटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णाला सद्गतीत होऊन म्हणाला. अर्जुन म्हणाला, अंतर्यामी आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते. तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशात पळून जात आहे. सर्व सिद्ध गुणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत. हे योग्यच होय. हे महात्मन, ब्रह्मदेवाचे अधिकरण सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंत
हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, जे सत असत त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे ते आपणच आहात. आपण आदिदेव सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रमस्थान आहात. सर्व जग जाणणारे आपणच, जाणण्याजोगे आपणच, परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा आपण हे सर्व विश्व व्यापलेले आहे. आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार नमस्कार असो. आपल्याला आणखी वारंवार नमस्कार असो. हे अनंत सामर्थ्यशाली आपल्याला पुढून मागुणे नमस्कार. हे सर्वात्मका आपल्याला सर्व बाजूनेच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापलेले आहे. म्हणून सर्व रूप आत आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपले मित्र, माझे मित्र आहात असे जाणून, असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले आहे, हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी, भोजन इत्यादी करताना, आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधाची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल? म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्रांचे, पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करता, तसे आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. पूर्वी न मानलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे. माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विश्वरूपच दाखवा. हे देवेशा, आहे जगन्निवासा, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. मी पाहिल्यासारखेच आपला मुकुट धारण केलेले, तसेच गदा चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे स्वरूपा, हे सहस्रबाहू, आपण त्याच चतुर्भुजाचे रूप प्रगट करा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीचा प्रभावाने हे माझे परमतेजोमय सर्वांचे आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखविले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही पाहू शकत नाही, यापूर्वी पाहिले नव्हते. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या विश्वांच्या अध्ययनाने, दानाचे, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही तुझ्याखेरीज तुझ्या दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही. माझे या प्रकाराचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस, गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतकरणाने तेच माझे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. श्री भगवान म्हणताय, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहायस मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने, यज्ञाने मिळणे शक्य नाही. परंतु हे परंतप अर्जुना, अनन्य भक्तीचा भाव आपण बघितलाच. भक्तीने हा प्रकाराच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वता जाणणे, माझ्यात प्रवेश करणे, अर्थात माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा, मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तरहित असतो आणि सर्व प्राणीमात्राविषयी वैरभाव बाळगत नाही,
जो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. म्हणजेच सर्वत्र भगवत बुद्धी झाली असता त्या पुरुषाला स्वतःचा मान अपराध करण्याबद्दलही वैरभाव उत्पन्न होत नाही. मग इतरांच्या संबंधी सांगण्याची आवश्यकताच काय. या ठिकाणी अध्याय संपला. शुभम भवतु. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः समाप्त. शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मूकपद्मात् विनिसृताः.